स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आपल्या या माय मराठी शाळा चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी श्रीमती M.V. ढवळे, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा मलिकवाड, तालुका चिक्कोडी आणि माझा शैक्षणिक जिल्हाही आहे चिक्कोडी. आज मी पुन्हा तुमच्या भेटीला आलेली आहे. विज्ञान हे अज्ञानावर मात करणारं एक धारदार शस्त्र आहे आणि म्हणूनच या विज्ञान विषयाचा आपण आपल्या शाळेमध्ये अभ्यास करतो. अशाच या विज्ञान विषयातील इयत्ता 7वी वर्गातील पाठ 3 तंतू ते वस्त्र या पाठाविषयी अधिक माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. मागील भागामध्ये आपण लोकरी तंतूपासून लोकरी धागे कसे मिळवावेत याविषयी जाणून घेतलेलं आहे, आठवतंय ना? आज आपण आणखीन एका प्राणी तंतूविषयी जाणून घेणार आहोत. ते आहे रेशीम. रेशीम हे एक प्रकारचे प्राणीज तंतू आहेत. रेशीम किडे हे तंतू तयार करत असतात. या रेशमी किड्यांची जोपासना करून यापासून रेशमी धागा मिळवण्याच्या व्यवसायालाच रेशमी किड्यांचे संगोपन म्हणजेच सेरिकल्चर असे म्हटले जाते. हे रेशमी किडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात बरं का. हे एक प्रकारचे पतंग असून यांचा आकार लहान फुलपाखरा इतका असतो. यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पतंग असतात आणि त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे रेशमी धागे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामध्ये तसार रेशीम, मुगा रेशीम, परी रेशीम, मलबेरी रेशीम असे अनेक प्रकार आहेत. आपल्या भारतामध्ये रेशीम व्यवसाय हा अतिशय जुना व्यवसाय आहे बरं का. याशिवाय आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या दृष्टिकोनातून रेशमी किड्यांचे संगोपन केले जाते. आपला भारत देश जगामध्ये या व्यवसायामध्ये अग्रस्थानी आहे बरं का. या रेशमी धाग्याला अतिशय चमक आणि अतिशय लवचिकता असते. त्यामुळे या रेशमी धाग्यापासून बनवलेले कपडे हे सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. म्हणूनच या रेशमी धागा मिळवण्याच्या व्यवसायाला अधिक महत्त्व सुद्धा दिलेलं आहे. हा धागा कशा प्रकारे मिळवला जातो हे जाणून घेण्यापूर्वी आपण या रेशमी किड्यांचा जीवन इतिहास आधी जाणून घेऊया. रेशीम किडा हा एक प्रकारचा पतंग किडा असून हा फुलपाखराच्या आकारा इतका असतो. या रेशमी किड्याच्या पतंगाची मादी ही अंडी घालते. ही अंडी अगदी छोटी छोटी ठिपक्यांच्या आकाराची असतात. ह्या पतंगाची मादी एका वेळेला 300 ते 350 अंडी घालू शकते बरं का. ही अंडी ठराविक तापमानामध्ये उबवली जातात आणि मग त्यापासून सुरवंट तयार होते. हे तयार झालेले सुरवंट झाडांची पाने खाऊन खाऊन वाढत राहते. ठराविक काळापर्यंत याची वाढ झाल्यानंतर हे जे सुरवंट आहे हे आपल्या तोंडामधून एक प्रकारचा द्रव सोडायला चालू करते. हे द्रव प्रोटीन पासून बनलेले असतात बरं का. सुरवंटाच्या तोंडातून बाहेर पडणारे हे प्रोटीनचे जे तंतू आहेत ना, हे एका धाग्याप्रमाणे त्याच्या भोवती गुंडाळले जातात आणि त्या सुरवंटाभोवती नकळतपणे एक कवच तयार होते. अशा प्रकारे कवच तयार झाल्यानंतर त्या सुरवंटाच्या अवस्थेला कोशावस्था म्हटलं जातं. या कोशावस्थेमध्ये ठराविक काळ हा सुरवंट राहतो आणि त्या सुरवंटाचा पतंग बनायला चालू होतं. या सुरवंटाला पंख फुटले की या कोशामधून हा सुरवंट बाहेर येतो आणि फुलपाखराप्रमाणे उडू लागतो. अशा प्रकारे या रेशमी किड्याच्या जीवनाचा प्रवास 4 टप्प्यामध्ये पार पडतो. तो म्हणजे अंडी घालणे, दुसरी अवस्था आहे सुरवंट अवस्था, तिसरी आहे कोशावस्था आणि शेवटची पतंगावस्था. तर यावरून बालमित्रांनो आपल्याला हे लक्षात आलं असेल की आपल्याला मिळणारा जो रेशमी धाग्याचा तंतू आहे तो या रेशीम किड्यांपासून तयार झालेला आहे. तर ह्या रेशीम किड्यांपासून तंतू कसा मिळवावा आणि त्याच्यापासून धागा कसा बनवावा याची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे ना. त्यासाठी आपण पाहूया कोशापासून रेशमी धागा मिळवण्याची प्रक्रिया. यामधील पहिला टप्पा आहे ते म्हणजे रेशमी किड्यांची पैदास. रेशमी किड्यांची अंडी
ही एका वेळेला शेकडो प्रमाणात येतात. ही अंडी एका कागदाच्या पट्टीवर जमा केली जातात. अशा कागदाच्या पट्ट्यावरची अंडी शेतकरी घेऊन येतात आणि ठराविक तापमानामध्ये त्या अंड्यामधून सुरवंट बाहेर येऊ देतात. त्याचबरोबर या सुरवंटांना खाण्यासाठी त्यांची आवडती पाने असलेली तुतीची झाडे ही शेतकरी आपल्या शेतामध्ये लावतात, ज्यामुळे या सुरवंटांची वाढ व्हायला मदत होते. या सुरवंटांना तारेपासून बनवलेल्या जाळीमध्ये घातलं जातं. त्यामध्ये त्यांना खाण्यासाठी भरपूर प्रमाणात पाने सुद्धा ठेवली जातात. ही शक्यतो करून तुतीची पाने असतात, ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीची रेशीम मिळू शकते. अशा प्रकारे ट्रेमध्ये पाने खाऊन खाऊन ही सुरवंट मोठी होत राहतात. साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत या सुरवंटाची टप्प्याटप्प्याने वाढ होत राहते. त्यानंतर हे सुरवंट आपल्या शरीरामधून रसायन सोडायला सुरू करतात आणि त्यानंतर त्यापासून त्यांच्या भोवती कोश तयार होतो. हा आहे पहिला टप्पा. यानंतर या प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे प्रक्रियेतून रेशीम मिळविणे. या प्रक्रियेमध्ये कोशावस्थेत असलेले सुरवंटांचे ढीग हे जे कोश आहेत हे जमा केले जातात आणि हे जमा केलेले ढीग कारखान्यामध्ये पाठवले जातात. कोशांना उन्हात ठेवतात किंवा ते उखळतात अथवा त्यांना वाफ दिली जाते. रेशीम तंतू हे वेगळे केले जातात. त्यासाठी काही वेळेला हाताच्या साहाय्याने तर काही वेळेला यंत्रांच्या साहाय्याने ही क्रिया केली जाते. या प्रक्रियेलाच रेशमाचा रीळ बनविणे म्हणजेच रीलिंग द सिल्क असं म्हटलं जातं. यामध्ये कोशापासून रेशमी तंतू वेगळे काढले जातात आणि हेच तंतू एकत्र करून रेशमाचे धागे बनवले जातात. तर अशा प्रकारे रेशमी तंतूपासून रेशमाचा धागा मिळवला जातो आणि या धाग्यापासून वस्त्र निर्मिती कशी करतात हे तर आपण पाहिलेलंच आहे. हे गुंडाळलेले धागे वस्त्र निर्मितीसाठी मागावरती नेले जातात आणि त्यापासून कापड बनवले जाते. ह्या रेशमी धाग्याचे एक वैशिष्ट्य आहे. हे रेशमी धागे जे असतात हे अतिशय मऊ असतात आणि त्यापासून मिळणारे कापड हे चमकदार असते आणि त्याशिवाय हे कापड दीर्घकाळ टिकते सुद्धा. त्यामुळं या कापडाला खूपच पसंती दिली जाते. या रेशमी धाग्यापासून अनेक प्रकारचे वस्त्र सुद्धा बनवले जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. केवळ वस्त्रच नव्हे तर या रेशमी धाग्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार दागदागिने सुद्धा बनवले जातात. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर पद्धतीने रेशमी धाग्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे रेशमी धाग्याला आपल्या जीवनामध्ये खूपसं महत्त्व आहे. तर बालमित्रांनो, आतापर्यंत आपण रेशमी धाग्याविषयी रेशमी तंतूंविषयी बरीच माहिती घेतलेली आहे, हो की नाही? पण ही माहिती तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही एक कृती नक्कीच करा. तुम्ही एका कार्डशीटवरती वेगवेगळ्या प्रकारचे कापडाचे तुकडे घ्या आणि ते तुकडे तिथे चिकटवून ते कोणत्या धाग्यापासून बनलेले आहेत हे तुमच्या घरच्यांच्या मदतीने शिक्षकांच्या मदतीने जाणून घ्या आणि त्याची नोंद ठेवा. बालमित्रांनो, आतापर्यंत आपण तंतू ते वस्त्र याविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे. आणखी नवीन विषय घेऊन आपण पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.